तू स्वतःच एक बाळ आहेस. तू जेव्हा आई होशील तेव्हा तू त्याला कसं सांभाळशील? कुलदीपने रिद्धिमाला गमतीने विचारले. मला त्याला कसं सांभाळायचं ते माहीत आहे. हे पहा, बाळाला असं उचलतात. रिद्धिमाने उशीचं बाळ बनवून त्याला आपल्या मांडीवर घेतले. ठीक आहे. आणि बाळाला दूध पाजावं लागतं. तू त्याला पाजू शकतेस का? हो, मला माहीत आहे. ते इथून दूध पितात. तिने आपल्या छातीकडे बोट दाखवत म्हटले. मी थोडं चाखून बघू का? कुलदीपने खोडकरपणे विचारले. खोलीत प्रचंड शांतता होती. भिंतींवर पसरलेला मंद पिवळा प्रकाश एखाद्या रोमॅन्टिक स्वप्नासारखं वातावरण तयार करत होता. कुलदीप पलंगाच्या हेडबोर्डला टेकून बसला होता. स्वतःच्याच विश्वात हरवलेल्या रिद्धिमावर त्याची नजर खिळली होती. तिने आपल्या मांडीवर एक मोठी पांढरी मऊ उशी धरलेली होती आणि एखाद्या नाजूक बाळाप्रमाणे ती त्याला झुलवत होती. तिच्या गुलाबी ओठांवर स्मित हास्य उमटले होते आणि ती हळुवारपणे एक जुने अंगाई गीत गुणगुणत होती. कुलदीपने आपला फोन बाजूच्या टेबलावर ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खोल हास्य उमटले. तो हळूच पलंगावरून खाली उतरला आणि रिद्धिमाच्या अगदी मागे बसला. कुलदीपने आपले बळकट हात पुढे केले आणि तिच्या खांद्यावर आलेले रिद्धिमाचे रेशमी केस हळुवारपणे तिच्या कानामागे सारले. जेव्हा त्याची बोटे रिद्धिमाच्या मानेला लागली तेव्हा ती शहारली. कुलदीप तिच्या जवळ झुकला आणि तिच्या कानाजवळ मऊ मखमली आवाजात म्हणाला, तू स्वतः अजून लहान आहेस रिद्धिमा. जेव्हा ते खरं बाळ होईल तेव्हा तू त्याची काळजी कशी घेशील? कुलदीपने रिद्धिमाच्या खांद्यावर हात ठेवून हा प्रश्न खोडकरपणे विचारला. रिद्धिमाने लगेचच उशी घट्ट छातीशी धरली. तिने आपला निरागस चेहरा वळवला आणि तिच्या मोठ्या काळ्या चमकणाऱ्या डोळ्यांनी किंचित गोडवा दाखवत कुलदीपच्या नजरेला नजर भिडवली. बाळाला कसं हाताळायचं हे मला माहीत आहे. ती प्रेमाने गाल फुगवत आणि चेहऱ्यावर खोटा राग दाखवत कुलदीपकडे वळत म्हणाली, बाळाला असं उचलायचं असतं. तिच्या निरागसतेने कुलदीपच्या हृदयात प्रेमाची लाट उसळली. ठीक आहे. कुलदीपने भुवया उंचावल्या आणि तो खळखळून हसला. तो त्यांच्यामधील अंतर कमी करत आणखी थोडा पुढे सरकला. त्याने रिद्धिमाच्या हनुवटीला आपल्या बोटांमध्ये धरून तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याजवळ ओढला. आणि बाळाला दूध पाजायचं असतं. माझ्या निरागस रिद्धिमा, पाजशील का? त्याच्या आवाजात एक रोमॅन्टिक भाव होता. कुलदीपच्या जवळ आल्याने रिद्धिमाचा गोरा चेहरा गुलाबी होऊ लागला. तिने निरागसपणे ड्रेस खाली आपल्या छातीकडे बोट दाखवले. कुलदीपने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या नजरेत एका तरुण नवऱ्याची तळमळ स्पष्ट दिसत होती. त्याने आपल्या अंगठ्याने रिद्धिमाच्या खालच्या ओठाला स्पर्श केला. मी थोडं चाखून बघू का? कुलदीपने दबक्या आवाजात विचारले. कुलदीप गंमत करत नाहीये हे रिद्धिमाच्या लक्षात आले. घाबरून आपल्या लहान हातांनी कुलदीपचे कपडे घट्ट पकडले. तू खूप घाणेरडा आहेस कुलदीप. मी तुझ्याशी बोलणार नाही असे म्हणत तिने आपला चेहरा कुलदीपपासून दुसरीकडे वळवला. कुलदीपने तिला घट्ट मिठीत घेतले. त्याने तिला उचलले आणि तो पलंगाकडे गेला. घाबरलेल्या रिद्धिमाने कुलदीपच्या गळ्याभोवती हात टाकले. कुलदीपने तिला पलंगावर झोपवले आणि तिच्यावर पांघरून घातले. कुलदीप तिच्यावर वाकला. रिद्धिमाचे डोळे मिटलेले होते आणि कुलदीपचा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून काही इंचावर होता. रिद्धिमाच्या गालावरून बोट फिरवत त्याने विचारले, रिद्धिमा, तू माझ्यापासून का पळून जातेस? तुला माझी भीती वाटते का? नाही, रिद्धिमा थरथरत म्हणाली. पण जेव्हा तू माझ्याकडे तसं बघतोस तेव्हा माझ्या हृदयाची धडधड खूप वाढते. कुलदीप हसला आणि त्याने आपले नाक तिच्या नाकावर टेकवले. या भावनेलाच प्रेम म्हणतात माझ्या प्रिये. कुलदीपचा हात रिद्धिमाच्या ड्रेसवरून तिच्या छातीवर फिरू लागला. कुलदीप प्लीज. रिद्धिमाने त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. तू मला अजून काहीतरी विचारलंस नाही का? तिने विषय बदलून आपली अवघडलेलापणा लपवण्याचा प्रयत्न केला. हो, मी विचारलं की तू बाळाची काळजी घेऊन त्याला दूध पाजू शकशील का? कुलदीपने आपला आवाज गंभीर करत विचारले. आणि तू हो म्हणालीस म्हणून मी, आणि तू म्हणालीस की ते इथे पिते म्हणून मी विचारलं की मी ते थोडं चाखून बघू शकतो का? रिद्धिमाने लाजेने आपला चेहरा लपवला. कुलदीप हसला आणि तिचे हात बाजूला करत म्हणाला, लपून काही उपयोग होणार नाही रिद्धिमा. तुला आता उत्तर द्यावंच लागेल. कुलदीपने आपल्या दुसऱ्या हाताने हळुवारपणे रिद्धिमाच्या ड्रेसची बटणे उघडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्यप्रकाशाचे पहिले किरण खोलीत शिरले तेव्हा वातावरणात एक नवीन सौंदर्य पसरले. कुलदीपचे डोळे सर्वात आधी उघडले आणि त्याने पाहिले की रिद्धिमा त्याच्या मिठीत झोपली आहे. त्याने सावधपणे आपली जागा बदलली, ज्यामुळे रिद्धिमा जागी झाली. कुलदीपचा समोर पाहून ती दचकली. काल रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर आला आणि तिचा चेहरा लाल झाला. तिने लगेच पांघरून चेहऱ्यावरून ओढून घेतले. गुड मॉर्निंग रिद्धिमा, कुलदीप जड आवाजात म्हणाला. आता सकाळ झाली, ही लाजेची भिंत अजूनही तशीच राहणार का? तिचे नाक ओढत तो तिला चिडवत म्हणाला. उशांच्या मागे लपत रिद्धिमा म्हणाली, सकाळी सकाळी तुम्ही चालू पडलात का? कुलदीप, इथून जा, मला स्वयंपाकघरात आईला मदत करायची आहे. कुलदीपने तिचा मनगट पकडून तिला मागे खेचले. कशाची घाई आहे? काल रात्री तू ज्या मोठ्या बाळाबद्दल बढाई मारत होतीस त्याची तुला अजून काळजी घ्यायची आहे.
रिद्धिमा त्याच्या खांद्यांकडे तोंड करून लपली. सुमारे अर्ध्या तासाने ती तयार होऊन बाहेर आली. तिला या घरात येऊन 2 वर्ष झाली होती. हे लग्न तिच्या मर्जीने झालेले नव्हते, तर कुलदीपच्या आईच्या मैत्रिणीच्या शेवटच्या इच्छेचा भार होता. 2 वर्षापूर्वी मरणासन्न असताना तिने कुलदीपच्या वडिलांच्या हातात हात देऊन त्यांचे लग्न ठरवले होते. त्यावेळी रिद्धिमा फक्त 16 किंवा 17 वर्षाची होती. ती स्वयंपाकघराकडे निघाली, जिथे तिची सासू नाश्ता बनवण्यात व्यस्त होती. स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून रिद्धिमा दबक्या हळू आवाजात म्हणाली, "शुभ सकाळ आई." ती लाजत लाजत आपल्या ओढणीचे टोक बोटाभोवती गुंडाळत होती. कुलदीपच्या आईने मागे वळून पाहिले. तिने कठोर नजरेने रिद्धिमाला डोक्यापासून पायापर्यंत निहाळले. जणू काही तिच्यात काही बदल झाला आहे का हे ती शोधत होती, पण तिला ते जमले नाही. "आत्ता उठायला वेळ मिळाला का? या घरात येऊन 2 वर्ष झाली, पण तुझा बालिशपणा आणि लाड काही जात नाहीत. हे तुझ्या आईचं घर नाही, जिथे तू दुपारपर्यंत झोपू शकतेस." सासरच्या लोकांचे काही नियम असतात, ज्यानुसार स्वतःला बदलायला हवं. तिचे कठोर आणि धारदार शब्द ऐकून रिद्धिमाने आपल्या लांब पापण्या खाली झुकवल्या. तिचे नाजूक हात थरथरत होते. तिच्या पापण्या जड झाल्या. तिचे नाजूक हात थरथरले आणि डोळ्यात दाटून आलेले अश्रू लपवण्यासाठी तिने पटकन भाकरीची टोकरी उचलली. पाहता पाहता नाश्त्याचे टेबल मांडले गेले. गरम चहाची वाफ हवेत दरवळत होती आणि कुरकुरीत पराठ्यांचा सुगंध भोजन कक्षात दरवळत होता. पण वातावरणातील कडवटपणाने या सुगंधावर मात केली. आता चमकदार पांढरा कुर्ता, पायजमा घातलेला आणि ओले केस मागे सारलेला कुलदीप जेवणाच्या टेबलाजवळ आला. त्याची तीक्ष्ण नजर सर्वात आधी रिद्धिमावर पडली, जी ताट लावत होती. सकाळच्या इतक्या लवकरही तिचा गोरा चेहरा फिकट दिसत होता आणि ती सतत आपला दुपट्टा सावरत होती. कुलदीप खुर्चीवर बसला आणि रिद्धिमाने शांतपणे पाण्याचा जग घेतला आणि एका शहाण्या मुलाप्रमाणे मान झुकवून त्याच्या आईच्या मागे उभी राहिली. कुलदीपच्या वडिलांच्या हातात वर्तमानपत्र होते, पण त्यांचेही लक्ष टेबलावरच्या भयान शांततेवर खिळले होते, जे वादळ येणार असल्याचे लक्षण होते. संगीता म्हणजेच कुलदीपच्या आईने त्याच्या वडिलांसमोर चहाचा कप ठेवला. रागाने एक दीर्घ श्वास घेतला आणि कुलदीपकडे रोखून पाहत अत्यंत कठोर आणि स्पष्ट स्वरात बोलू लागली, "बघ कुलदीप, हा नाटकपणा आणि हा पोरकटपणा या घरात आता अजिबात सहन केला जाणार नाही. या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि गेल्या 24 महिन्यांपासून मी शांतपणे आणि संयमाने बसून आहे. मी पाहते आहे की तुम्ही दोघे अजूनही लहान मुलांसारखे एकमेकांना टाळता आणि तुम्ही नवरा-बायकोच्या नात्याची थट्टा केली आहे." तिच्या तोंडून हे कठोर शब्द ऐकून रिद्धिमाच्या काळजाला पीळ पडला. तिच्या हातातला पाण्याचा जग किंचित हलला आणि काही थेंब जमिनीवर पडले. आईने आपला आवाज थोडा मोठा आणि जड कठोर करत रागाने रिद्धिमाकडे बोट दाखवले. "जेव्हा ती या घरात आली तेव्हा ती एक अपरिपक्व 17 वर्षाची मुलगी होती. तेव्हा मी काहीच बोलले नाही. मी तिला 2 वर्ष निरीक्षणाखाली ठेवले. मी तिचं बालपण सहन केलं, तिचा मूर्खपणा खपवून घेतला. पण आता ती 19 वर्षाची झाली आहे. ती आता लहान मुलगी राहिली नाही, तर अधिकृतपणे या घराची सून झाली आहे. मला या ओसाड घरात एक बाळ हवं आहे. मला माझ्या घराण्याचा वारस हवा आहे." समाजातल्या आणि माझ्या शेजारपाजारच्या लोकांकडून येणारे टोमणे ऐकून मी आता थकले आहे. कुलदीपचं लग्न अशा मुलीशी झालं आहे, जिला ना घर सांभाळता येतं, ना ती घराचा वारस पुढे चालवू शकते. लोक मला विचारतात की 2 वर्ष झाली तरी अजून काही चांगली बातमी का नाही? मी आता कुणालाही खोटं कारण सांगणार नाही. आईचा आवाज भिंतीला आदळून त्याचा प्रतिध्वनी उमटत होता. टेबलावर हात आपटत तिने कुलदीपकडे पाहिले. "पुढच्या वर्षापर्यंत मला या मांडीवर बाळ हवंय. मला नातू हवाय. काहीही झालं तरी चालेल. मी तुम्हा दोघांचं हे बालिश वागणं एका दिवसासाठीही सहन करणार नाही." जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जबाबदारीची जाणीव नव्हती, तर तुम्ही 2 वर्षापूर्वीच तुमच्या आईच्या मरणासन्न मैत्रिणीसमोर नकार दिला असता. आता माझ्या संयमाची मर्यादा संपली आहे. आईच्या या कठोर आणि क्रूर शब्दांनी जेवणाच्या खोलीतील संपूर्ण शांतता क्षणात भंग केली. रिद्धिमाजी काही क्षणांपूर्वीच कुलदीपसोबत उशीचं बाळ बनवून निरागसपणे खेळत होती आणि कुलदीपच्या चेष्टेमुळे तिला अवघडल्यासारखे वाटले. तिच्यासाठी हे कठोर वास्तव आणि सासूचा भयंकर दबाव एका आपत्तीपेक्षा कमी नव्हता. जणू काही तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने आपल्या निरागस डोळ्यात रोखून धरलेले दाट अश्रू पाण्याच्या जगमध्ये आणि जमिनीवर पडू लागले. कुलदीपने चहाचा कप हळूच टेबलावर ठेवला. त्याचा चेहरा आता अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण झाला होता, कारण त्याला माहीत होते की कितीही युक्तिवाद किंवा सबबी सांगितल्या तरी त्याच्या आईचा राग शांत होणार नाही. त्याच्या लक्षात आले की रिद्धिमाचे पाय जोरजोरात थरथरत होते.
आणि हुंदके दाबण्यासाठी ती आपल्या खालचा ओठ चावत होती. कुलदीपने तिरकसपणे रिद्धिमाकडे पाहिले. तिचे डोळे तिच्या आईच्या मैत्रिणीच्या आठवणी, सासूची भीती आणि स्वतःच्या निरागसतेच्या भयाने भरलेले होते. तिथे आणखी उभे राहणे अशक्य झाल्याने रिद्धिमाने पाण्याचा जग टेबलावर ठेवला. आपला चेहरा दुपट्ट्याने झाकला आणि रडत रडत खोलीत पळत धावत गेली. त्याच्या आईचा कठोर चेहरा अजूनही रागाने लालबुंद होता आणि ती चहामध्ये चमचा फिरवत होती. जर कुलदीप शांतपणे आपल्या आवडलेल्या मुठ्ठींकडे पाहत होता, जिच्या शिऱ्या कौटुंबिक दबाव आणि रिद्धिमाची निरागसता यांच्यातील संघर्षामुळे तणावाखाली होत्या. आणि 19 वर्षाच्या रिद्धिमाला या वास्तवासाठी कसे तयार करावे हे त्याला सुचत नव्हते. कुलदीपला नाश्त्याच्या टेबलावर क्षणभरही थांबणे कठीण वाटत होते. त्याने आपला अर्धवट राहिलेला चहाचा कप टेबलावर ठेवला, आपली खुर्ची मागे ढकलली आणि एकही शब्द न बोलता जड पावलांनी उठून उभा राहिला. कुलदीपची पावले आता त्याच्या खोलीच्या दिशेने धावली, जिथून अजूनही रिद्धिमाच्या हळूवार हुंदक्यांचा आवाज येत होता. जसा कुलदीपने जड लाकडी दरवाजा उघडून तो आत शिरला. रिद्धिमाची अवस्था पाहून त्याचे हृदय पिळवटून गेले. रिद्धिमा पलंगाच्या कोपऱ्यात गुडघे छातीशी टेकवून, चेहरा दुपट्ट्यात लपवून जोरजोरात रडत होती. हुंदक्यांनी तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. आदल्या रात्री रिद्धिमाने बाळाप्रमाणे उचलून धरलेली मऊ पांढरी उशी आता पलंगाच्या एका बाजूला उदासपणे पडली होती. जणू काही वास्तवाच्या कटुतेने तिचा तो निरागस खेळकरपणा एका क्षणात पुसून टाकला होता. कुलदीपने अगदी हळूच दार बंद करून त्याला कडी लावली. तो हळूच पलंगाजवळ गेला आणि रिद्धिमाच्या अगदी शेजारी बसला. त्याची चाहूल लागताच रिद्धिमाने आपला चेहरा दुपट्ट्याने झाकून घेतला. रिद्धिमा, कुलदीपने आपला कोमल, प्रेमळ आणि मखमली आवाजात हाक मारली. त्याने आपला उबदार हात पुढे करून तो हळुवारपणे रिद्धिमाच्या थरथरणाऱ्या खांद्यावर ठेवला. कुलदीपच्या स्पर्शाने रिद्धिमाने आपला चेहरा दुपट्ट्यावरून वर उचलला. तिचे सरोवरासारखे काळेभोर डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि लाज व दुःखाने तिच्या नाकाचे टोक लाल झाले होते. तिने वेदनांनी व्याकुळ होऊन कुलदीपच्या डोळ्यात पाहिले आणि अश्रुपूर्ण आवाजात बोलली, "कुलदीप, मी खरंच या घरावर ओझं आहे का? आईचं बरोबर आहे. माझ्यामुळे सगळा समाज तुझ्याबद्दल बोलतोय. या घराची सून होण्याची माझी लायकीच नाही. कुलदीप, आईने मला तिच्यासोबत घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. हे टोमणे मी आता आणखी सहन करू शकत नाही. पुरे, रिद्धिमा, पुरे." पुन्हा कधीही तो निराशाजनक शब्द उच्चारू नकोस. कुलदीपचा स्वर एकदम बदलला. त्याच्या आवाजात तीव्र वेदना आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते. क्षणभरही विलंब न लावता त्याने आपले दोन्ही मजबूत हात पुढे केले आणि रिद्धिमाला आपल्या रुंद छातीशी ओढले. रिद्धिमा कुलदीपच्या छातीवर पडताच तिने आपल्या लहान हातांनी कुलदीपचा कुर्ता ओढला. तिने त्या कुर्त्याला आपल्या मुठीत घट्ट धरले होते. कुलदीपने तिला आपल्या संरक्षक मिठीत घट्ट आणि उबदारपणे धरले होते. जणू काही त्याला तिला जगाच्या सर्व कटुतेपासून कायमचे लपवून ठेवायचे होते. त्याचा उजवा हात रिद्धिमाच्या रेशमी केसावरून हळुवारपणे फिरत होता आणि डावा हात त्याने रिद्धिमाच्या कमरेवर ठेवला होता. "तू या घरात किंवा माझ्यावर कधीच ओझे होऊ शकत नाहीस. रिद्धिमा राणी, तू माझे जीवन आहेस. माझ्या आईच्या मैत्रिणीचा शेवटचा आणि सर्वात सुंदर वारसा." कुलदीप खाली वाकला आणि तिचे रेशमी केसांना खोल स्पर्श केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. आईचे शब्द नक्कीच कठोर होते, पण तुला दुखावण्याचा तिचा हेतू नव्हता. समाजाच्या दबावामुळे तिला स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवता आला नाही. पण जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला कशाचीही भीती बाळगण्याची किंवा लाज वाटण्याची गरज नाही. कुलदीपच्या छातीत आपला चेहरा आणखी खुपसत रिद्धिमा हळूच हुंदके देत म्हणाली, "पण कुलदीप, ती वारसा मागत आहे. मला स्वतःलाच खूप भीती वाटते. या नात्याची खोली मला माहीत नाही. जेव्हा ती मुलाबद्दल बोलते तेव्हा मला असं वाटतं की मी एखादं मोठं पाप केलं आहे." रात्रीच्या अंगाई गीताच्या खेळाची आठवण होऊन अत्यंत लाज आणि भीतीने तिने कुलदीपच्या कपड्यांवर आपली मुठ्ठी आवळल्या. कुलदीपने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या ओठांवर एक अत्यंत प्रेमळ आणि मंद स्मित उमटले. त्याने रिद्धिमाला आपल्या छातीपासून दूर केले आणि आपल्या दोन्ही हातांच्या बोटांनी तिच्या गोऱ्या गालावरून ओघळणारे अश्रू हळुवारपणे पुसले. त्याने रिद्धिमाची हनुवटी धरून तिचा चेहरा वर उचलला, जेणेकरून तो थेट तिच्या डोळ्यात पाहू शकेन. "मला माहीत आहे माझ्या प्रिये, मला सगळं काही माहीत आहे." कुलदीप आपल्या अंगठ्याने तिच्या खालच्या ओठांना हलके स्पर्श करत म्हणाला, ज्यामुळे रिद्धिमाचा श्वास पुन्हा मंदावला. "तू फक्त 19 वर्षाची आहेस आणि या 2 वर्षात मी तुझ्यावर कधीच कशासाठीही दबाव टाकला नाही. आई होण्यासाठी स्त्रीला केवळ वयाची नाही तर मानसिक आणि शारीरिक परिपक्वतेची गरज असते. जोपर्यंत तुला या जबाबदारीसाठी तयार वाटत नाही तोपर्यंत कुलदीप तुझा बालिशपणा आणि निरागसता कधीही डागाळू देणार नाही. आईला समजावणं हे माझं काम आहे, पण तू फक्त रडणं थांबव." तो पुन्हा एकदा पुढे झुकला आणि त्याने आपला उबदार ओठ रेशमाच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर टेकवले आणि या प्रेमळ स्पर्शाने रिद्धिमाच्या मनातील सर्व भीती आणि दुःख क्षणार्धात नाहीसे झाले.
पलंगावर बसलेल्या रिद्धिमाच्या डोळ्यातील अश्रू कुलदीपने आपल्या अंगठ्याने पुसले. तिच्या कपाळावर प्रेमाने स्पर्श केला आणि मग गंभीर पावलांनी खोलीतून बाहेर पडला. तो थेट दिवाणखान्यात गेला आणि अजूनही रागाने भांडी आवरत असलेल्या आपल्या आईसमोर उभा राहिला. आई, मी फक्त हे सांगायला आलो होतो की आजपासून तू रिद्धिमासमोर मुलाबद्दल बोलणार नाहीस. आम्हाला सध्या मूल नको आहे. कुलदीप एका समजूतदार माणसाप्रमाणे स्पष्टपणे बोलला आणि आईच्या उत्तराची वाट न पाहता त्याने गाडीच्या चाव्या उचलल्या आणि तो ऑफिसला निघून गेला. मुलाच्या वागण्यातील अचानक बदल आणि त्याच्या ठाम निर्णयाने आईच्या मनात आग भडकली आणि ती प्रचंड संतापली. ती खुर्चीवर थरथरत बसली होती. तिचं संपूर्ण शरीर सुडाच्या आगीने जळत होते. 2 वर्षापूर्वी ही 17 वर्षाची मुलगी या घरात आली आणि माझा मुलगा माझ्यापासून घेऊन गेली. आता बघूया हे खोटं नातं किती काळ टिकतं. एक क्षणही वाया न घालवता तिने तिची धाकटी बहीण कुलदीपच्या मावशीला फोन केला. ती मावशी अनेक वर्षापासून आपल्या जाऊची मुलगी निधी हिचं लग्न कुलदीपशी लावून देण्याचं स्वप्न पाहत होती, जेणेकरून तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा या श्रीमंत घराण्याशी संबंध जोडला जाईल. मावशीने फोन उचलल्याबरोबर संगीता कोणतीही प्रस्तावना न करता अगदी गंभीर आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, निधीचं सामान बांधून तिला आज काही महिन्यांसाठी माझ्या घरी पाठवून दे. पलीकडची तिची बहीण आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारले, दीदी, अचानक सगळं काही ठीक आहे ना? संगीताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सगळं ठीक आहे असं समज. कुलदीपच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, पण ती रिद्धिमा अजूनही 19 वर्षाची मुलगी आहे. त्यांना घर सांभाळता येतं ना, ते माझ्या घराण्याला वारस देऊ शकते. आज कुलदीप यावरून माझ्याशी वादही घालत होता. मी सुद्धा या नात्याला कंटाळले आहे आणि मला आठवतंय की तुला नेहमी वाटायचं की निधी कुलदीपची बायको व्हावी. निधी शिकलेली, आधुनिक आणि सुंदर आहे आणि प्रत्येक बाबतीत कुलदीपच्या लायकीची आहे. हे ऐकून पलीकडच्या तिच्या बहिणीला तिच्या मनात कित्येक वर्षापासून दाबून ठेवलेली इच्छा पुन्हा जागी झाली आणि तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. संगीता पुढे म्हणाली, तू निधीला समजावून सांगितलंच पाहिजे की ही तिची शेवटची आणि सर्वात मोठी संधी आहे. तिने इथे येऊन कुलदीपचा स्वभाव समजून घेतला पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि हळूहळू कुलदीपच्या मनात स्वतःसाठी असे स्थान निर्माण केले पाहिजे जे रिद्धिमा 2 वर्षातही करू शकली नाही. जेव्हा कुलदीप स्वतः निधीकडे आकर्षित होईल तेव्हा मी रिद्धिमाला वेगळे करून तिला या घरातून कायमची हाकलून देईल आणि निधीला या घराची खरी राणी बनवीन. फोन बंद झाल्यावर संगीताच्या चेहऱ्यावर एक खोडकर खोल हास्य उमटले. संध्याकाळच्या सावल्या अधिक गडद होत होत्या आणि पुन्हा एकदा हलकीशी थंडी जाणवू लागली होती. निधी एका चकचकीत काळ्या गाडीतून उतरली आणि तिच्या उंच टाचाच्या सँडलचा आवाज करत कुलदीपच्या अंगणात आली. ती एक आधुनिक, फॅशनेबल आणि अत्यंत गर्विष्ठ मुलगी होती, जिचा आकर्षक मेकअप आणि तिची शैली तिच्या संपत्तीबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दर्शवत होती. तिने आपली महागडी हँडबॅग काळजीपूर्वक सांभाळली आणि गळ्यातील स्टायलिश दुपट्टा फिरवत दिवाणखान्यात प्रवेश केला. संगीता दिवाणखान्यातील सोफ्यावर तिची वाट पाहत बसली होती, पण निधीला पाहताच तिचा चेहरा उजळला आणि ती पटकन उठून तिला मिठी मारून म्हणाली, ये माझ्या लाडके निधी, मी सकाळपासून तुझीच वाट बघत आहे. निधीने संगीताच्या गालावर हलके चुंबन घेतले आणि घराभोवती नजर फिरवत म्हणाली, आईने मला सगळं समजावून सांगितलंय आंटी, काळजी करू नका, मी आता इथेच आहे. त्या बोलत असतानाच खोलीचा लाकडी दरवाजा हळूच उघडला आणि रिद्धिमा लाजत लाजत बाहेर आली. रिद्धिमाने साधा कुर्ता पायजामा घातला होता. तिचे केस अजूनही तिच्या दुपट्ट्यामागे अंबाड्यात लपलेले होते आणि रिद्धिमाच्या तीक्ष्ण आणि धूर्त स्वभावापुढे तिचा निरागसपणा अगदी सामान्य वाटत होता. रिद्धिमा नम्रपणे पुढे आले आणि निधीकडे हात पुढे करत हळू आवाजात म्हणाली, नमस्कार निधी दीदी. निधीने रिद्धिमाचा पुढे केलेला हात पाहिला, पण स्वतःचा हात पुढे करण्याऐवजी तिने रिद्धिमाकडे डोक्यापासून पायापर्यंत अत्यंत तिरस्कार आणि गर्वाने पाहिले, जणू काही ती एखाद्या सामान्य मोलकरणीकडेच पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य उमटले आणि रिद्धिमाकडे दुर्लक्ष करून तिने आपल्या बॅगेतून एक अत्तराचा स्प्रे काढला आणि तो तिच्या कपड्यांवर फवारू लागले. नमस्कार काकू, 2 वर्ष झाली, पण तुमची ही सून आजही तशीच आहे. जशी 2 वर्षापूर्वी हॉस्पिटलच्या त्या बेड शेजारी रडत बसली होती, तशीच आजही दिसते, गावंढळ आणि अशिक्षित. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं हे सुद्धा तिला माहीत नाही. निधीच्या धारदार उद्धट आवाजाने रिद्धिमाच्या काळजाला चटका दिला. रिद्धिमाचा पुढे केलेला हात हवेतच गोठून गेला आणि तिच्या निरागस डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू दाटून आले. निधीच्या या उद्धट आणि विषारी वागणुकीची तिने अपेक्षा केली नव्हती. निधीच्या बोलण्यावर संगीता मनापासून हसली आणि तिच्याकडे रागाने बघत म्हणाली, काय मातीच्या बाहुलीसारखी माझ्याकडे बघत इथे उभी आहेस?
स्वयंपाकघरात जाऊन निधीसाठी गरम चहा बनव आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करून ये. निधी इथे पाहुणी म्हणून नाही तर या घराचं नशीब बदलायला आली आहे. रिद्धिमाने आपले थरथरते ओठ चावले, पुढे केलेला हात मागे घेतला आणि काहीही न बोलता स्वयंपाकघराकडे धावली. तर दुसरीकडे निधीचे कर्कश आणि गर्विष्ठ हास्य दिवाणखान्यात घुमत होते, जे ही स्पष्ट घोषणा होती की ती रिद्धिमाचं आयुष्य नरक करण्यासाठीच या घरात आली आहे. रात्रीचे साधारण 9 वाजले होते तेव्हा बाहेर अंगणात कुलदीपच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज घुमला. दिवाणखान्यात सोप्यावर बसलेल्या निधीने हा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. रिद्धिमा दबक्या लाजाळू आवाजात म्हणाली आणि स्वयंपाकघराच्या दारापाशी थांबली. तिने मोठ्या आरशात आपला मेकअप तपासला, आपले मोकळे रेशमी केस खांद्यावर टाकले आणि आपल्या मानेचे सौंदर्य खुलवण्यासाठी गळ्याभोवतीचा आकर्षक दुपट्टा नीट केला. तिने आपली चाल बदलली आणि मुख्य दिवाणखान्याच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली, जिथे संगीताताई आधीच विजयी हास्याने तिची तयारी पाहत होती. कुलदीपने जड लाकडी दरवाजा उघडून तो आत शिरला. दिवसभराच्या थकव्याने त्याचा चेहरा निस्तेज दिसत होता. त्याने टाय सैल केला होता आणि कोट त्याच्या उजव्या हातात लटकत होता. पण रिद्धिमाच्या ऐवजी निधीला समोर पाहताच त्याची पावले क्षणभर थांबली आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले. निधीने कुलदीपची ही नजर आपले यश समजून पापण्याखाली झोकवत अतिशय हळुवार आणि गोड आवाजात म्हटले, "शुभ संध्याकाळ कुलदीप. तुमचा दिवस कसा होता?" असे म्हणत ती कुलदीपच्या अगदी जवळ आली आणि त्याच्या हातातून कोट घेण्यासाठी आपले नाजूक हात पुढे केले. तिच्या परफ्यूमचा तीव्र सुगंध क्षणार्धात दिवाणखान्यात पसरला. कुलदीपने क्षणभर निधीच्या पुढे केलेल्या हाताकडे नजर टाकली, पण आपला कोट तिच्या हातात देण्याऐवजी तो मागे सरकला आणि थंडपणे म्हणाला, "शुभ संध्याकाळ निधी. तू इतक्या अचानक इथे कशी आलीस?" त्याच्या आवाजात उत्साह किंवा आनंद नव्हता. उलट एका प्रौढ पुरुषाची उदासीनता स्पष्टपणे जाणवत होती. निधीकडे दुर्लक्ष करून तो त्या चमकणाऱ्या डोळ्यांमागे आणि तीव्र सुगंधामागे त्या निरागस रिद्धिमाला शोधू लागला, जिचे अश्रू त्याने सकाळी पुसले होते. निधीला कुलदीपचा थंडपणा जाणवला, पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिने ओठांवर एक कोमल हास्य आणले, केसांची बोटाभोवती फिरवली आणि कुलदीपच्या इतक्या जवळ सरकली की तिचे कपडे कुलदीपच्या हाताला लागले. कुलदीप आंटी एकट्या होत्या आणि आई म्हणत होती की निधी शहराला जाऊन 2 वर्ष झाली आहेत, म्हणून मी पुन्हा तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आहे. आता मी काही महिने तुमच्या सोबत इथेच राहणार आहे. तिने आपल्या आवाजात एक खास लय आणली आणि कुलदीपच्या डोळ्यात पाहिले. "कृपया तुझा कोट मला दे. मी तुझ्यासाठी गरम चहा आणते. तू खूप थकलेला दिसतो आहेस." "त्याची गरज नाही निधी. मी माझं काम स्वतः करू शकतो." कुलदीपने तिचा स्पर्श झटकून आपला हात झटकून दूर केला. त्यामुळे निधीचे कृत्रिम हावभाव विस्कटून गेले आणि अपमानाने तिचा चेहरा लालबुंद झाला. गाडीचा आवाज ऐकून रिद्धिमा नेमकी त्या क्षणी बाहेर आली होती. तिने कुलदीपकडे आणि मग त्याच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या निधीकडे पाहताच तिच्या मनात मत्सर आणि भीतीची तीव्र लहर घुसली. तिचे निष्पाप हात ट्रेवर जोरजोरात थरथरू लागले. आपल्या पत्नीला पाहताच कुलदीपने निधीला दिवाणखान्यात स्तब्ध सोडून दिले आणि या कौटुंबिक कटाविरुद्ध पुन्हा एकदा तिचा रक्षक बनण्याचा निर्धार करून तो थेट रिद्धिमाच्या दिशेने चालू लागला. दिवाणखान्यात सर्वांसमोर कुलदीप रिद्धिमासमोर उभा राहिला. निधी आणि त्याच्या आईला विषारी नजरांकडे दुर्लक्ष करत त्याने निधीला हात धरून तिला थेट आपल्या खोलीत नेले. त्याने दार बंद करून कडी लावताच खोलीत एक भयान शांतता पसरली. राग आणि तीव्र मत्सराने चेहरा लालबुंद झालेली रिद्धिमा थेट पलंगाच्या कोपऱ्याजवळ जाऊन बसली. निधीचा तीव्र सुगंध, तिचे कुलदीपच्या इतक्या जवळ उभे राहणे आणि त्याचा कोट मागणे आणि तिचे कृत्रिम हावभाव, या सगळ्या गोष्टी बाणासारख्या रिद्धिमाच्या निष्पाप 19 वर्षाच्या हृदयात घुसल्या. कुलदीपने आपला टाय काढून टेबलावर ठेवला आणि हळूहळू पलंगाकडे गेला. तो रिद्धिमाच्या अगदी शेजारी बसला आणि आपला उबदार हात तिच्या थरथरणाऱ्या हातावर ठेवला. "काय झालं रिद्धिमा राणी? दिवसभर काय करत होतीस? मला तुझ्या दिवसाबद्दल सांग." कुलदीपने हळुवार आणि प्रेमळ आवाजात विचारले. त्याच्या डोळ्यात रिद्धिमाबद्दल प्रेम दाटले होते आणि त्याला तिच्या अवस्थेचे कारण जाणून घ्यायचे होते. निधीच्या जवळ असण्याचा हेवा वाटल्यामुळे रिद्धिमाने कुलदीपच्या हातापासून आपला हात दूर केला. "कुलदीप, तू माझ्याबद्दल का विचारत आहेस? बाहेर जा आणि तुझ्या निधी दिदीला सांग, जी दिवाणखान्यात तुझ्या अगदी जवळ उभी होती आणि जिचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत आहे. तू तिच्यासोबत असायला पाहिजेस, नाही का?" तिने आपल्या धारदार जळजळीत आवाजात सगळा राग ओतून टाकला आणि तिच्या निरागस स्वरात दडलेला मत्सर ऐकून कुलदीपच्या लगेच लक्षात आले की निधीला पाहताच त्याची पत्नी प्रचंड संतापली होती.
कुलदीपच्या ओठांवर एक खोल आणि मोहक स्मित उमटले. त्याने रिद्धिमाला आपल्या रुंद छातीशी कवटाळले आणि आपल्या मनातील सर्व आनंद व्यक्त करत तिच्या गालावर आणि कपाळावर चुंबन घेतले. त्याने तिच्या मनातील सर्व शंका दूर केल्या आणि तिला खात्री दिली की त्याच्या आयुष्यावर फक्त तिचाच हक्क आहे. अशा प्रकारे 15 दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. या 15 दिवसात निधीने कुलदीपच्या जवळ जाण्याची एकही संधी सोडली नाही. ती त्याच्या भोवती घुटमळत असे, कधी त्याला पाण्याचा ग्लास देत असे, तर कधी त्याची खोली साफ करत असे. जेव्हा कुलदीप घरी नसायचा, तेव्हा निधीचे रिद्धिमासोबतचे वागणे अत्यंत कठोर आणि कटू व्हायचे. एके दुपारी जेव्हा तिची सासू झोपली होती आणि कुलदीप ऑफिसमध्ये होता, तेव्हा निधी रिद्धिमाच्या खोलीत शिरली. रिद्धिमा पलंगावर बसून पुस्तक वाचत होती. निधी सोफ्यावर मांडी घालून बसली होती आणि रिद्धिमाकडे अत्यंत उपहासात्मक नजरेने पाहत होती. "असो रिद्धिमा, मला तुझ्या निरागसतेची खरंच कीव येते," निधी आपल्या नखांकडे पाहत विषारी स्वरात म्हणाली. "तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाली, पण तू अजूनही या घराण्याला वारस देऊ शकली नाहीस. आंटी किती खोलवर दुःखी आहे, हे तुला माहीत आहे ना?" रिद्धिमाने पुस्तक बंद केले आणि तिचे हृदय धडधडत होते. निधी तिच्या जागेवरून उठली, हळूहळू पलंगाजवळ गेली आणि रिद्धिमाच्या जवळ झुकली. तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली, "रिद्धिमा, हा फक्त वयाचा प्रश्न नाही. मला वाटतं तू खरंच वांज आहेस. तुझ्यात एक पूर्ण स्त्री बनण्याची क्षमता नाही आणि तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. कुलदीप एका वांज मुलीसोबत आपली वासना अजून किती काळ जोपासणार? शेवटी त्याला वारसाची गरज आहे आणि मी त्याला तो वारस देईन. तू बघशीलच." निधीच्या या भयानक शब्दांनी 19 वर्षाच्या रिद्धिमाच्या मनात इतकी भीती निर्माण केली की तिचे अस्तित्वच हादरून गेले आणि ती भीतीने थरथर कापू लागली. संध्याकाळचा अंधार पडताच कुलदीपच्या गाडीचा हॉर्न अंगणात घुमला आणि चिंतेने रिद्धिमाच्या हृदयाची धडधड वाढली. निधीचे विषारी शब्द, "तू खरंच वांज आहेस," गेल्या काही तासांपासून हातोड्यासारखे तिच्या डोक्यात घुमत होते आणि आता कुलदीपच्या समोर जाण्याच्या विचारानेच ती हतबल झाली होती. घामाने पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत ती पलंगावर उठून बसली. कुलदीपने आपल्या खोलीचा दरवाजा उघडताच दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्या पत्नीला पाहून त्याचा चेहरा उजळला. त्याने आपला कोट काढला, तो खुर्चीच्या पाठीला टांगला आणि हसत मुखाने रिद्धिमाकडे गेला, जी पलंगाच्या दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकून बसली होती. "रिद्धिमा माझ्या प्रिये, मी तुझ्यासाठी तुझं आवडतं चॉकलेट आणलं आहे." कुलदीप पलंगावर चढत आणि रिद्धिमाच्या गोऱ्या गालाला स्पर्श करण्यासाठी आपला उजवा हात पुढे करत हळुवार आणि प्रेमळ आवाजात म्हणाला. पण कुलदीपच्या उबदार हाताचा रिद्धिमाच्या त्वचेला स्पर्श होताच रिद्धिमाने प्रचंड भीतीने आपला चेहरा झटकत दुसरीकडे वळवला आणि पलंगावरून खाली उतरून दूर जाऊन उभी राहिली. तिची अचानक आणि अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून कुलदीपचा हात हवेतच गोंठला आणि त्याचे डोळे आश्चर्य आणि चिंतेने भरले. तो पलंगावरून उठला आणि आता खिडकीला टेकून उभ्या असलेल्या रिद्धिमाच्या दिशेने चालू लागला. "काय झालं रिद्धिमा? तू माझ्यापासून का पळून जात आहेस?" कुलदीपने हात पुढे करून तिच्या थरथरणाऱ्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवला. पण रिद्धिमाने वेदनेने त्याचा हात झटकून टाकला आणि अजूनही रडतच 2 पावले मागे सरकली. "मला स्पर्श करू नकोस कुलदीप. कृपया माझ्यापासून दूर राहा," रिद्धिमा गदगदलेल्या आवाजात म्हणाली. तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यातून अश्रू ओघळत तिच्या कपड्यांवर पडत होते. मी तुझ्या लायकीची नाही कुलदीप. आई आणि निधी दीदी बरोबर आहेत. मी तुला मूल देऊ शकत नाही. मी एक अपूर्ण मुलगी आहे. कुलदीप, मी वांज आहे." तिच्या तोंडून हे भयंकर शब्द ऐकून कुलदीपचा चेहरा कठोर झाला आणि त्याला समजले की या 15 दिवसांच्या शांततेमागे निधीने तिच्या निष्पाप हृदयात किती विष पेरले होते. यावेळी कुलदीपने रिद्धिमाला पळून जाण्याची कोणतीही संधी दिली नाही. त्याने एक लांब पाऊल टाकले आणि रिद्धिमाला कमरेला धरून आपल्या रुंद छातीशी घट्ट धरले. रिद्धिमाने आपल्या लहान हातांनी त्याच्या छातीवर मारून स्वतःला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण कुलदीपच्या मजबूत हातांच्या पकडीने तिला पूर्णपणे हतबल केले. त्याने आपली बोटं रिद्धिमाच्या रेशमी केसांमध्ये गुंतवली. तिचा रडका चेहरा थेट आपल्या छातीला दाबला, जिथे रिद्धिमाच्या भीतीने त्याचे हृदय वेदनेने धडधडत होते. रिद्धिमाने आपले चिमुकले हात कुलदीपच्या छातीवर आपटले आणि तिचा संयम पूर्णपणे सुटला. तिच्या हुंदक्यांनी खोलीतील शांतता भेदली आणि ती एखाद्या हट्टी मुलासारखी जोरजोरात रडू लागली. तिने कुलदीपचे कपडे मुठीत घट्ट पकडले आणि अश्रूंनी भिजलेला चेहरा वर करून कुलदीपच्या डोळ्यात पाहिले, जिथे दुःख आणि अथांग प्रेमाचे वादळ उचलत होते. "कुलदीप, मला बाळ हवं आहे," रिद्धिमा अत्यंत आग्रहाने कळवळून रडत म्हणाली. "कुलदीप, मला आता बाळ पाहिजे. मी हे टोमणे आता आणखी ऐकू शकत नाही. निधी दीदी म्हणते की मी अपूर्ण आहे, मी वांज आहे आणि तू मला सोडून जाशील. मला तुझ्यापासून दूर राहायचे नाही कुलदीप. देवासाठी मला अपूर्ण सोडू नकोस. मला आई बनव." तिच्या निरागसतेने आणि वेदनादायक किंचाळीने कुलदीपला आतून हादरवून सोडले. त्याला माहीत होते की निधी आणि आईचे
हल्ले परतवून लावण्यासाठी त्याला या निरागस मुलीला एका संपूर्ण स्त्रीमध्ये घडवावे लागेल. कुलदीपने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावरची जुनी चिंता नाहीशी झाली आणि तिच्या जागी एका दृढ निश्चयी पतीचा अभिमान उमटला. त्याने दोन्ही हातांनी रिधिमाचा चेहरा धरला आणि आपल्या अंगठ्यांनी हळुवारपणे तिचे वाहणारे अश्रू पुसले. "माझं ऐक, रिधिमा राणी," कुलदीप तिच्याकडे आदराने पाहत आपल्या जड आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला. रिद्धिमाच्या मनात हे रुजू लागले. "तू खूप निरागस आणि लहान वयाची असल्यामुळे आणि तुझ्या बालपणाचा आदर करत असल्यामुळे मी स्वतःच आत्तापर्यंत हे नाते पुढे नेण्यापासून स्वतःला रोखले होते. पण आता जेव्हा या मुलामुळे बाहेरचे लोक आपल्यामध्ये येत आहेत आणि तुझ्या निरागसतेचा फायदा घेऊन तुला त्रास देत आहेत, तेव्हा मी तयार आहे. समाजापेक्षाही जास्त तुला हक्क असलेला आनंद तुला द्यायला मी तयार आहे. मी तुला पूर्ण करीन." कुलदीपच्या या परिपक्व आणि विश्वासार्ह शब्दांनी रिद्धिमाच्या मनातील सर्व शंका एका क्षणात दूर केल्या. तिने लाजेपोटी आपल्या लांब पापण्या खाली झोकवल्या. कुलदीपने कोणताही संकोच न बाळगता रिद्धिमाला क्षणभरही विलंब न लावता त्याने तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये उचलले आणि हळुवारपणे पलंगाच्या मऊ गादीवर झोपवले. खोलीतील मंद पिवळ्या प्रकाशाने त्या दोघांवर एक सुंदर वलय पसरवले होते. कुलदीप रिद्धिमावर झुकला. त्याचा हात तिच्या रेशमी केसांवरून फिरत तिच्या कानाच्या मागे स्थिरावला. कुलदीपने आपला चेहरा खाली वाकवला आणि अत्यंत हळुवारपणे आपले उबदार ओठ रिद्धिमाच्या कपाळावर, मग तिच्या मिटलेल्या थरथरणाऱ्या पापण्यांवर आणि शेवटी तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर टेकवले. या प्रेमळ आणि खोल स्पर्शाने रिद्धिमाच्या संपूर्ण शरीरातून एक सुखद शिरशिरी गेली आणि तिचा श्वास अधिक जड झाला. कुलदीपने आता रिद्धिमाच्या नाजूक कमरेभोवती हात टाकून तिला स्वतःच्या जवळ ओढले, ज्यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. हळुवारपणे पांढऱ्या लोकरीच्या ब्लँकेटखाली कुलदीपने रिद्धिमाला आपल्या जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर उत्कटतेने झुकला. त्याने आता रिद्धिमाला पूर्णपणे उत्तेजित केले होते आणि सावकाशपणे त्याने शेवटचा पदर बाजूला सारून तिला आपल्या अधिक जवळ केले आणि हळूहळू तिच्यावर आपले वर्चस्व गाजवू लागला. त्या पांघरुणाच्या आवरणाखाली रात्रीचा तो सुंदर आणि प्रेमळ प्रवास सुरू झाला, जिथे पती-पत्नीचे हे नाते कायमचे एका अतूट बंधनात बांधले जाणार होते. पण रिद्धिमाच्या हुंदक्यांचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता आणि त्या बंद खोलीतील प्रेमासमोर बाहेरचे सर्व कट अयशस्वी ठरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचा तेजस्वी सोनेरी प्रकाश दिवाणखान्यात पसरत असताना आई आणि निधी हातात चहाचे कप घेऊन नाश्त्याच्या टेबलापाशी बसून रिद्धिमासाठी एका नवीन योजनेवर विचार करत होत्या. निधीच्या चेहऱ्यावर अजूनही तेच गर्विष्ठ हास्य होते. तिला खात्री होती की तिच्या विषारी शब्दांनी रिद्धिमाला आतून तोडले असेल आणि ती आतापर्यंत तिच्या खोलीत रडत बसली असेल. पण त्या क्षणी कुलदीपच्या खोलीचा लाकडी दरवाजा उघडताच त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या आणि त्यांचे चहाचे कप ओठांजवळ रेंगाळले. खोलीतून बाहेर आलेली रिद्धिमा पूर्वीसारखी घाबरलेली आणि भित्री मुलगी दिसत नव्हती. तिने एक सुंदर नीटनेटका पांढरा गाऊन घातलेला होता. तिचे केस दुपट्ट्यामागे घट्ट आंबाड्यात बांधलेले होते. पण सकाळच्या स्नानानंतर तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आणि एक गुलाबी चमक आणि एक मोहक आकर्षक होते. तिच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी तिने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. तिच्या सरोवरासारख्या काळ्या डोळ्यात आता निधी किंवा तिच्या सासूची कोणतीही भीती नव्हती. उलट त्यात एक विवाहित स्त्री आणि पत्नी असण्याचा प्रबळ अभिमान आणि परिपक्वता प्रतिबिंबित होत होती, जी एका स्त्रीला तिच्या पतीचे निरपेक्ष प्रेम आणि संपूर्ण जवळीक मिळाल्यानंतरच प्राप्त होते. तिच्या चालण्यात एक प्रकारचा दृढपणा होता आणि ती शांत पावलांनी थेट जेवणाच्या हॉलच्या दिशेने चालू लागली. जेव्हा निधीने रिद्धिमाच्या चेहऱ्यावरचा हा बदल पाहिला, तिच्या ओठांवर रेंगाळणारे एक मंद स्मित, तिच्या मानेभोवती आलेली लाजेची हलकीशी लाली, तेव्हा निधीच्या चेहऱ्यावर मत्सर उमटला आणि जेव्हा निधीने रिद्धिमाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाली पाहिली, तेव्हा मत्सर आणि धक्क्याने तिचा चेहरा फिका पडला. तिला कळून चुकले होते की तिची योजना तिच्यावरच उलटली होती आणि रिद्धिमाला घाबरण्याऐवजी कुलदीपने रातोरात तिच्या सर्व भीती दूर करून तिला आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवले होते. आपल्या सुनेला अशा अवस्थेत पाहून संगीता स्वतः थक्क झाली होती, कारण गेल्या 2 वर्षात ही पहिलीच वेळ होती की तिच्या या कठोर, भेदक नजरेसमोर रिद्धिमा जराही डगमगली नव्हती. उलट अत्यंत नम्रता आणि आदराने ती टेबलावर ताटं मांडू लागली. "शुभ सकाळ आई." निधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत एका समजूतदार सुनेप्रमाणे तिने एक गरम पराठा तिच्या आईसमोर ठेवला. रिद्धिमाच्या वागण्यातील हे गांभीर्य आणि तिच्या चेहऱ्यावर आलेला नवा तेज या दोन्ही स्त्रियांना एक स्पष्ट संदेश देत होता की निधीची कोणतीही युक्ती किंवा कठोर शब्द पती-पत्नींमधील अतूट नाते तोडू शकणार नाही. अवघ्या एका रात्रीत या निरागस रिद्धिमाने कुलदीपच्या प्रेमाच्या आणि सोबतीच्या आधाराने स्वतःला या घराची खरी मालकीण सिद्ध केले होते.
जिच्या समोर निधीचा सगळा गर्व धुळीत मिळाला होता. या 8 महिन्यात घरातील वातावरण आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. रिद्धिमाच्या चेहऱ्यावरचा बदललेला आत्मविश्वास आणि कुलदीपचे आढळ प्रेम पाहून निधी काही आठवड्यातच हार मानून शांतपणे घरी परतली होती. तिला हे पूर्णपणे समजले होते की तिच्या कोणत्याही युक्तीने ही मजबूत प्रेमळ भिंत तोडली जाणार नाही. आज सकाळी संपूर्ण घरात एक अनोखी आणि पवित्र शांतता पसरली होती. पण ही शांतता आता दुःखामुळे नव्हती, तर एका खूप मोठ्या आणि शुभ आनंदाच्या अपेक्षेचे प्रतीक होती. दिवाणखान्याच्या खिडकीतून आत येणारा सूर्यप्रकाश अधिकाधिक सौम्य होत गेला होता. आई जेवणाच्या टेबलापाशी उभी होती, जिच्या हातात स्वयंपाकघरातून नुकतीच आणलेली चहाची किटली होती. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो जुना कठोरपणा कायमचा नाहीसा झाला होता आणि त्याच्या जागी आजी होण्याचा उत्साह आणि स्नेह दिसत होता. खोलीचा जड लाकडी दरवाजा उघडला आणि कुलदीप रिद्धिमाचा हात धरून सावकाश मोजक्या पावलांनी बाहेर आला. रिद्धिमाने एक सैल आरामदायक निळा ड्रेस घातला होता, पण त्या कपड्याखालून आता स्पष्ट दिसणारे तिचे पोट तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सोनेरी आणि पवित्र टप्प्याचे प्रतीक होते. तिच्या निरागस 19 वर्षाच्या चेहऱ्यावर आता मातृत्वाचे दैवी तेज, शांती आणि गांभीर्य होते, ज्यांच्या तुलनेत जगातील सर्व सौंदर्य फिके पडत होते. तिच्या सरोवरासारख्या खोल डोळ्यात आता ती तीव्र भीती नव्हती, तर जगात एका नवीन जीवाला आणण्याचा आनंद होता. कुलदीपने आपला एक हात रिद्धिमाच्या कमरेवर काळजीपूर्वक आणि प्रेमाने ठेवून तिला हळुवारपणे दिवाणखान्याकडे नेले. जणू काही तो जगातील सर्वात नाजूक, मौल्यवान आणि अनमोल वस्तू हाताळत होता. त्याच्या डोळ्यातील पत्नीबद्दलचा आदर आणि अथांग प्रेम स्पष्टपणे जाणवत होते. त्याने रिद्धिमाला हळुवारपणे सोफ्यावर बसवले आणि तिच्या पायाशी सतरंजीवर बसला. त्याने रिद्धिमाचा लहानसा हात आपल्या दोन्ही मोठ्या हातांमध्ये घेतला आणि हळुवारपणे तिच्या अंगठ्याला स्पर्श केला. चहाचा कप पटकन टेबलावर ठेवून संगीता सोफ्याजवळ आली आणि मोठ्या प्रेमाने व मायेने रिद्धिमाच्या डोक्यावर हात ठेवला. रिद्धिमा, आता तुला कसं वाटतंय? डॉक्टर म्हणाले की तुझा 9वा महिना सुरू आहे, त्यामुळे तू स्वतःची खूप काळजी घ्यायला हवीस. तिने थरथरता हात रिद्धिमाच्या पोटावर ठेवला आणि भूतकाळातील टोमणे व कठोर वागणुकीबद्दल पश्चाताप झाल्याने तिच्या डोळ्यात खेदाचे अश्रू दाटून आले. रिद्धिमा हसली आणि आपला दुसरा हात आईच्या हातावर ठेवला. तिच्यातील समजूतदारपणाने तिच्या सासूच्या गर्विष्ठपणाचे कायमचे प्रेमात रूपांतर केले होते. सोफ्यावर बसलेल्या रिद्धिमाच्या चेहऱ्याकडे कुलदीपने पाहिले आणि मग अगदी हळूच मान झुकवून तिच्या पोटावर आपला कान लावला, जिथे त्याला आत वाढणाऱ्या लहानग्याचे अस्पष्ट हालचाल जाणवत होते. तो उठला, रिद्धिमाची हनवटी आपल्या बोटांमध्ये धरली आणि अगदी हळू सौम्य आवाजात हसून आपला जुनाट प्रश्न पुन्हा विचारला, तर माझ्या प्रिय रिद्धिमा, आता तू खरी आई होणार आहेस. आता तुला या मोठ्या बाळाची काळजी घ्यावी लागेल, नाही का? रिद्धिमाचा चेहरा पुन्हा एकदा लाजेने आणि आनंदाने लाल झाला. तिने लाजत लाजत आपली बोटे कुलदीपच्या विस्कटलेल्या केसांमध्ये गुंतवली आणि हळूच म्हणाली, हे हे कसं सांभाळायचं हे मला माहीत आहे कुलदीप. मी तुला सांगितलं होतं नाही का? कुलदीप मनमोकळेपणाने हसला, पुढे झुकला आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ स्पर्श केला. दिवाणखान्यात घुमणारे त्यांचे हास्य ही एक स्पष्ट घोषणा होती की निरागसता आणि परिपक्वतेचा हा प्रवास आता एक परिपूर्ण, आनंदी आणि सुंदर कुटुंबाच्या रूपात कळसाला पोहोचला होता आणि आता घरात केवळ आनंदच आनंद भरला होता.